नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। या व्हिडिओमध्ये फक्त 2च मिनिटांमध्ये मी तुम्हाला खूपच अशी जबरदस्त ट्रिक सांगणार आहे, जबरदस्त एक माहिती सांगणार आहे। प्रश्न हल्ली खूप विचारला जातो, खालील वर्गसंख्या ओळखा किंवा पूर्ण वर्गसंख्या ओळखा किंवा खालीलपैकी कोणती वर्गसंख्या नाही, असा प्रश्न विचारला जातो। ठीक आहे, तर मग अशा प्रश्नाचं उत्तर एका सेकंदामध्ये निघते। लक्षामध्ये ठेवा 2378, 2378। ठीक आहे, हा 2378 हा जो 4 अंकी संख्या आहे ही ध्यानात ठेवा, किंवा यांना सुटसुटीत ध्यानात ठेवा। 2, 3, 7 आणि 8 या एवढे अंक ध्यानात ठेवायचे। हे अंक कोणत्याही वर्गसंख्येच्या एकक स्थानी नसतो। एकक स्थानी म्हणजे या ठिकाणी नसतो। यापैकी कोणताही अंक जर असेल तर ती संख्या वर्गसंख्या नसते। मग याच्या व्यतिरिक्त जेवढे अंक असतील ती वर्गसंख्या असू शकते। ठीक आहे, मग याच्यापैकी आपल्याला ओळखायची वर्गसंख्या, तर या ठिकाणी पहा 2 आहे का, या ठिकाणी 2 आहे। 3 आहे का, या ठिकाणी 3 आहे। आणि पुन्हा त्यानंतर इथं काय दिसतोय, 8 दिसतोय, म्हणजे 8 आहे। ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ हे अंक आपल्याला भेटले म्हणजे ह्या वर्गसंख्या नाहीत। ठीक आहे, मग या ठिकाणी या 4 पैकी एकही अंक नाही, इथं वेगळीच अंक आहे, दुसरा 4 आहे, म्हणजे ही वर्गसंख्या आहे। मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार, हे। ठीक आहे, कधी कधी काय होतं, याच्या विरुद्ध प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणती वर्गसंख्या नाही, असा विचारला जातो। इथं काय आपल्याला वर्गसंख्या ओळखायला सांगितले, पुढच्या प्रश्नात वर्गसंख्या नाही असं विचारलं जाते, म्हणजे 3 वर्गसंख्या देतात आणि 1 वर्गसंख्या नसते। तेव्हा मग काय करायचं, तेव्हा सुद्धा अशी ट्रिक लावायची एका। तर कधी कधी काय केलं जाते, असा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी वर्गसंख्या नसलेला पर्याय शोधा। ठीक आहे, तर मग तेव्हा काय आपली ती ट्रिक काम करणार। 2378 ध्यानामध्ये ठेवा, पाठच करून टाकायला। 2378 मध्ये काय आहे मग शोधायचं। इथं काय आहे, 2 कुठं दिसायलेत का तुम्हाला, किंवा यापैकी एखादा अंक दिसतोय का, इथं 7 दिसतोय। ओके, 7। ठीक आहे, 7 आहे। आणि मग 2 नाही, 3 नाही आणि 8ही नाही, दुसरे वेगळेच आहेत। इथं पण वेगळाच आहे, म्हणजे ह्या वर्गसंख्या आहेत, ही पण वर्गसंख्या आहे। आणि हा एकमेव पर्याय असा आहे जो आपल्या याला मॅच होते, म्हणजे ही वर्गसंख्या नाही। जिच्या एकक स्थानी 7 आहे ती वर्गसंख्या असू शकत नाही। लागलीच प्रश्नाच्या उत्तराला क्लिक करून टाकायचं, घरी यायचं, 1 मार्क पडणार तुम्हाला। असे तुम्ही बाकी 99 प्रश्न सोडवा, तुम्हाला 100 मार्क पडतील। ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशी छान ट्रिक घेऊन, तोपर्यंत नमस्कार।